अभिजित मध्ये ना प्रधान साहेब गटनेत्याला घ्या. ए मोबाईल 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 हा सर सर या घटनेचं येऊ दे पहिले. घटनेचं तर दिसू दे, येऊ दे. रांगे आहेत अरे कोण उभा राहायचं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड साहेबांनी आम्ही दोघंही गटनेत्यामधून आमच्या पवार साहेबांची निवड झालेली आहे. त्यांच्या कार्यालयाच्या म्हणजे अभिजित पवार उद्घाटनाच्या अभिजित पवारांची निवडणूक झालेली आहे. त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो होतो. ठाण्याची व्याप्ती, ठाण्याचा पसारा, बांधकाम क्षेत्र वाढल्यानंतर उद्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भातली तीव्रता लक्षात घेता ठाण्याचं स्वतःचं धरण आहे का अशा प्रकारची मी चौकशी केली. मला सांगण्यात आलंय की ठाण्याचं स्वतःचं धरण नाही. आजही ठाण्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे टँकरच्या बाबतीमध्ये अवलंबून राहतं अशा प्रकारची ठाण्याची परिस्थिती आहे. मागच्या वेळेला मला वाटतं की आपलं सरकारच्या माध्यमातून एक धरण उभं करण्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती निर्माण करण्याची चर्चा झाली होती. पण दुर्दैवाने त्यामध्ये का अडकलं मला माहित नाही. पण भविष्य काळामध्ये आमचे सगळे नगरसेवक असतील, आव्हाडसाहेब असतील, सगळेजण ठाण्याच्या मूलभूत प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज उठवतील. त्यासाठी या ऑफिसचा निश्चितपणे उपयोग होईल आणि ठाणा स्वतःच्या असलेल्या पाण्याची उपलब्ध करण्याच्या धरणाची आजूबाजूला बघितलं तर तशी जागा उपलब्ध होऊ शकते. अशा पद्धतीने काम करण्याची भूमिका आम्ही घेऊ. सर, पश्चिम बंगालमध्ये आता निवडणुका झाल्या आहेत, भाजपचं सरकार आलंय, तर ह्याच्या पुढे पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे हे चालू होतं, पश्चिम बंगालमध्ये त्याचा कुठेतरी वचपा काढण्यात येईल का विरोधकांना? असं आहे की सध्या देशामध्ये लोकशाहीच्या आडून हुकुमशाही चाललेली आहे. जर आपण बघितलं, विरोध करणारा संपवला पाहिजे. पूर्वीच्या निवडणुका आत्ताच्या निवडणुकीमधल्या स्ट्रॅटजीमध्ये फार बदल केलेला आहे. सत्ता कुठल्याही परिस्थिती मिळवायची, त्यासाठी पाहिजे ते करायची. शासकीय यंत्रणा, निवडणूक प्लॅनिंग अशा पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक महिला जी आजही या असलेल्या सिस्टीमच्या विरोधात लढत होती, त्यांना लोकशाहीने पाडलं का यावर कोणाचा विश्वास नाही. त्यांना प्लॅनिंगने पाडण्याचा प्रयत्न केला आणि उद्या कदाचित सुडाचं राजकारण, विरोधक हा राहिलाच नाही पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशा प्रकारची चर्चा आहे. मला वाटतं का असं जर झालं तर विरोधकच संपवण्याचा प्रयत्न देशामध्ये जर झाला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हुकुमशाही होऊ शकते आणि त्यामध्ये आजही जनतेने जागरूकता दाखवली नाही. तर मगाशी ज्याचा उल्लेख केला आव्हाड साहेबांनी की निवडणुका संपेपर्यंत या लोकांनी फक्त या महागाईवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. निवडणुका संपल्या की डिझेल आणि पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव वाढवायला सुरुवात केली आणि कालच पंतप्रधानांनी सांगितलं. मला आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या पर्यंत हे मौन बागतात आणि निवडणुका संपल्यानंतर आपल्याला आता काटकसर करावं लागेल. कोरोना काळातली आठवण करून द्यायला लागले. मला वाटतं की हे जनतेने आता ओळखलं पाहिजे की ज्या पद्धतीने, आणि मगाशी सांगताना एक राहिलेलं आहे, डॉलरच्या भावामध्ये रुपयाची घसरण फार मोठ्या प्रमाणात झाली. कधी नव्हती एवढी घसरण. ज्यावेळेला होते त्यावेळेला महागाई वाढते आणि ज्यावेळेला ही पद्धतीने देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवरचा गांभीर्याने विचार झाला नाही, येणारं फार मोठं संकट हे देशावर येऊ शकतं. इतके दिवस हा युद्ध चाललेला असताना सुद्धा आजही देशाच्या पातळीवर, वरिष्ठ पातळीवर अशा प्रकारची पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला नाही. चुकीचे निर्णय घेतल्यानंतर याचं सांगितलं की आम्ही पूर्वी सर्व राष्ट्राची मैत्रीपूर्ण संबंध होते. आज दुर्दैवाने काही दबावापोटी काही ठिकाणी निर्णय घेताना देशाचे पंतप्रधान कमी पडले. अमेरिकेचा असलेला दबाव बघितल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेत असताना त्याचा फटका आज देश पातळीवर होतोय आणि त्याचा प्रत्यंतर येत्या काही दिवसामध्ये येईल. आणि आज त्याचं सुतोवाच करण्याचं धाडस ज्यावेळेला पंतप्रधान सांगतात, मला वाटतं की ते दुर्दैवाचं आहे. मी मगाशी प्रश्न विचारल्याप्रमाणे पहिली सुरुवात त्यांनी त्यांच्यापासून जर सगळ्या लोकांनी केली तर सामान्य जनतेला तो आदेश द्यावा. सामान्य जनतेला जेव्हा आपण आव्हान करतो त्यावेळेला त्या सामान्य जनतेच्या मध्ये आता त्यांना पर्याय काय करू शकतात हे फक्त तुम्ही काटकसर करायला सांगताय, पण त्याचा परिणाम हा सर्व क्षेत्रात होणार आहे. औद्योगिक क्षेत्रात होणार आहे. आज तुम्ही बघितलं असेल
गॅसवर चालणारे कारखाने बंद होत आहेत, बाकीचे तुटवडा असल्यानंतर संपूर्ण यंत्रणाच बंद होईल, ट्रान्सपोर्टेशन बंद होईल, महागाई वाढेल, बेरोजगारी वाढेल, हॉटेल बंद होतील आणि या सर्व गोष्टीच्या परिणामावर देशाची अर्थव्यवस्था परत डबघाईला येईल. आणि आजही राज्याची देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे का? तर आहे, फक्त ते समोर जनतेच्या येत नाही, हे दुर्दैवाचं आहे. माझी विनंती आहे की आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषद होत असताना ज्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे, त्यांनी सध्याची देशाची परिस्थिती, ज्याचा उल्लेख मगाशी झाला, डिझेल पेट्रोल नसेल तर काय करू शकतो याच्यावर खुलासा करणं गरजेचं आहे. ते दुर्दैवाने होत नाही आणि जनतेला आवाहन केलं ते हे चुकीचं काम आहे. मला वाटतं की जनतेने आता विचार करायला पाहिजे की सत्तेवर ज्यांना बहुमत दिलं, पूर्ण देश त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर सुद्धा फक्त उद्योगधंद्यासाठी आणि व्यापारी मित्रासाठी जर देश चालवत असतील तर त्याचा विचार आता जनतेने क्रांतीने करणं गरजेचं आहे. तर मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्याला आहेत. पाहायला गेलं तर महिलांचे अत्याचार वाढत आहे. तसंच अजितदादांच्या चौकशी संदर्भात पाठपुरावा करतील अमित शहा, असं देखील रोहित पवारांनी सांगितलं. अमित शहाकडे पाठपुरावा 12 अंतर्गत चौकशी करतील का? वाटतं कधी येणाऱ्या चौकशी करणार हो? 4 महिने झाले. त्या खराताची चौकशी करताना रोज टीव्हीवर आम्ही हे बघतोय, पण सीआयडीची सीबीआयची चौकशीचा एकही रिपोर्ट अजूनपर्यंत अजितदादांचा समोर आला नाही. तुम्ही जर त्याच्यात येस किंवा नो तरी सांगा, प्राथमिक चौकशीच्या रूपामध्ये काय आलं ते तरी सांगा ना. हे प्रकरण असंच दडबडत जाणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला जे काय अपेक्षित उत्तर आहे ते उत्तर मिळणार नाही अशी आम्हाला शंका आहे. ते जाणीवपूर्वक हा प्रकरण हळूहळू लोक विसरतील अशा भ्रमात ते आहेत. योग्य वेळी त्याचा जाब जनता 100% विचारेल. आजही माझा आता आपल्या माध्यमातून या ठिकाणी या सरकारकडून अपेक्षा आहे की आता प्राथमिक स्वरूपामध्ये सीआयडी चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं, आपण कोणाकोणाला बोलवलं, जे वैमानिक या ठिकाणी हजर नव्हते त्यांनी का हजर राहिले नाही त्याचं कारण स्पष्ट केलं का, VSRच्या मालकाच्या बाबतीमध्ये चौकशी झाली, पुढे त्याला बोलवलं गेलं का, सीबीआय चौकशीची सर्व पक्षांनी विशेषतः सुनेत्रा वहिनींनी आणि त्यांच्या कुटुंबाने सुद्धा मागणी केलेली आहे. त्या सीबीआय चौकशीची अजून लगेच दखल घेऊन सीबीआय चौकशी का केली गेली नाही, ते स्वीकारली का नाही किंवा चौकशी मान्य केली का नाही याचा सुद्धा खुलासा अजून झालेला आहे. मला वाटतं डालमे कुछ काला आहे. अत्याचार वाढत आहे महिलांवरचे अत्याचार वाढत आहे. दिवसापासून आंदोलन सुरू आहे. पुणे प्रकरण असतील या इतर प्रकरण देखील बाहेर पडतात. नाही, असं आहे की मागे सुद्धा सभागृहामध्ये या शक्ती बिलाच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली होती. आम्ही त्या कमिटीत होतो. त्यावेळेला परवाच्या दिवशी एक बिल मंजूर झालं होतं. त्यामध्ये सांगितलं केंद्राच्या बिलामध्ये काही सुधारणा करायच्या आणि ते बिल मंजूर करून केंद्राकडे पाठवलेलं आहे. कायदा झाला, पण त्या कायद्यामध्ये परवाच्या दिवशी बघितलं असेल आपण, फास्ट ट्रॅक मध्ये चालवलेले केसेस सुद्धा 3-3 वर्ष अजून चालू केलेले नाही. म्हणून आरोपीला मोकळीक वेळ भेटतो. हे एक उदाहरण नाही, 3 उदाहरणं अशी आहेत. एक साताराला सासवड्याला झालेली घटना तशीच आहे, नसरापूरला झालेली घटना तीच आहे. आरोपी बाहेर आला, 3-3 वेळा तेच गुन्हे केले गेले. त्या आरोपीला परत ते गुन्हे केल्यानंतर अटक केली जाते आणि तो परत पॅरोलवर बाहेर येतो. परवा सरकारने निर्णय घेतला आता पॅरोलवर अशा आरोपीला सोडणार नाही. म्हणजे आता मला खरं म्हणलं तर त्याच्या निर्णयाचं काय मला कळत नाही, पण तू पॅरोलवर आता त्या आरोपीला सोडू नये अशा प्रकारचा कायदा तो पॅरोलवर देऊच नाही. 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये त्याचा निकाल लावून टाका ना. परंतु तो निर्णय न नेता असे निर्णयाची जर प्रक्रिया करत असेल तर सरकार कमजोर आहे. आणि आजही सांगतो, राज्य सरकारच्या आशीर्वादाने ज्यावेळेला डिपार्टमेंट काम करतं, माझ्या पाठीमागं कोणतरी आहे, त्यांच्या चालीवर ज्यावेळेला पोलीस यंत्रणा चालते त्यावेळेला कायदा सुव्यवस्था निर्माण होतो. सर राहुल गांधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इन्होंने कल रात को दिए हुए बयान में कहा कि पेट्रोल डीजल का कम इस्तेमाल करो, सोना चांदी कम खरीदी करो। ये तो चुनाव के बाद होना ही था। क्यों झूठ बता रहे थे कि हमारे पास बहुत पेट्रोल है, बहुत डीजल है। आने वाले दिनों में पेट्रोल और डीजल के भाव कम से कम 30-40 रुपए से बढ़ने वाले हैं। अब वो घोड़ा सस्ते में बेचने वाले हैं, गाय सस्ते में बेचने वाले हैं, भैंस सस्ते में बेचने वाले हैं। जय मोदी करते हुए गाय घोड़े भैंस पे बैठो और चलो अपने सफर के लिए, क्योंकि पेट्रोल डीजल मिलने वाला नहीं है। अचानक क्या हो गया मोदी साहब को कि बोलने लगे कि कम इस्तेमाल करो? अपने पास तो बहुत ज्यादा था, कम कैसे होगा? अपने पास पेट्रोल डीजल है ही नहीं। ये सब नौटंकियां बंगाल के इलेक्शन तक थी। अब महंगाई देखो कैसे बढ़ेगी। सोना चांदी क्यों कम खरीदी करो भाई?
क्या हो गया? क्योंकि तुम्हारे चलन में जो लफड़ा हो रहा है, वो चलन के लफड़े की वजह से तुमको सब ये सामने दिख रहा है। ईरान से जो तुमने संबंध खराब कर दिए हैं, उससे तुम्हें पेट्रोल डीजल की चिंता पड़ी हुई है। और ऊपर से अमेरिका बोल रही है रशिया से तेल मत लेना। अमेरिका अपनी बाप है, अपने को आजादी भी अमेरिका ने दी है। हम थोड़ी लड़े थे, अमेरिका हमारे लिए लड़ी थी। हम तो लाचार हो गए। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री अचानक सांगितले की पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोनं चांदी कमी कमी खरेदी करा। कालपर्यंत सांगत होते भरपूर साठा आहे पेट्रोल डिझेलचा। अचानक काय झालं? सोनं चांदीला काय झालं? अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे की आपण ह्याच्यातनं सुटू शकत नाही, आपला गळा दाबला जाणार आहे। पेट्रोल डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील। बेंगॉलची निवडणूक झाली, आता सगळं संपलं। आता पुढचे 1-1.5 वर्ष काय निवडणुका नाही आहेत, तोपर्यंत भाव वाढवला चालून जाईल, आपला काय फरक पडतो? जय मोदी की असं म्हणत गाय म्हशी बैल यांचा व्यापार एकदम मुबलक करणार आहेत। म्हणजे लोक गाय म्हशी घोडी गाढव कशावर तरी बसून आपले प्रवास करतील। म्हणजे भारताला अधोगतीकडे नेण्यासाठी हे सरकार काम करत होतं, याचं एक उत्तम उदाहरण आहे। तो पश्चिम बंगाल में जो है 90 लाख वोट काटने की वजह से जो है ये चुनाव जीत चुके हैं। देखो एसआईआर जब लाया गया तभी से कहा जा रहा था कि एसआईआर से जो वोट काटे जाएंगे उसका परिणाम उस चुनाव पे होगा। अभी महाराष्ट्र में भी एसआईआर चालू है, लोग उसको गंभीरता से नहीं ले रहे हैं। अगर गंभीरता से नहीं लेंगे तो इनका जो मशीनरी है, जो सरकारी लोगों का इस्तेमाल करके नाम काटते हैं, उसका फायदा उनको होता है। और बंगाल में भी वही हुआ। बंगाल में ममता दीदी 31 लाख वोटों से हारी है और 90 लाख वोट काटे गए हैं। 90 लाख वोट काटे गए हैं। बंगालमध्ये एसआयआरचा परिणाम होणार होता हे सर्वश्रुत होतं। बंगालमध्ये 91 लाख वोट कापले गेले। बीजेपी मध्ये आणि टीएमसी म्हणजे तमिळ मनीला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये आणि बीजेपी मध्ये 31 लाख मतांचा अंतर आहे आणि 31 लाख मते एसआयआर मध्ये गेली आहेत। हे बरोबर कॅल्क्युलेटेड मूव्ह होती। आणि महाराष्ट्रात सुद्धा हेच होत आहे। महाराष्ट्रामध्ये कोणीही एसआयआर कडे लक्ष दिलं तुम्ही काय करणार आहात? काही करणार नाही। पण वारकरी पंथ संप्रदायामध्ये घुसखोर गेले, जिथे अहिंसेलाच महत्व दिलं गेलं, जिथे सदाचारालाच महत्व दिलं गेलं, जिथे जातीपातीची बंधनं पाळू नका, एकत्र व्हा, मानवता हेच अंतिम सत्य आहे हे सांगण्याचं काम ज्ञानोबा तुकारामांनी केलं। त्याच्यामध्ये नथुराम गोडसेच्या अवलादी घुसले आहेत मनुवादाचा प्रचार करत। त्यामुळे त्यांच्याकडनं काय फार अपेक्षा नाही आहेत आणि त्याच्याच विरोधात ही लढाई सुरू झाली। वारकरी पंथ स्थापन कशाला झाला? इथलं जे जातीपातीचं थोतांड होतं, धर्मद्वेष होता, तो उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत चोखमेळा आला, गोरा कुंभार आले, सावता माळी आले, सगळ्या संतांनी तेच सांगितलं। वारकरी जेव्हा चालत निघतात तेव्हा कोणाला माहिती असते याची जात काय आणि त्याची जात काय। पण हे मनुवादी हिंदुत्ववादी जे आहेत त्यांना हे मान्य नाहीये। त्यांना ते परत आणायचं, सगळं जातीपातीचं सगळं परत एकदा 1000 वर्ष मागे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करायचंय। जिहाद संदर्भात संग्राम जगताप करतायत, कुठेतरी हिंदुत्वाकडे वळले की काय? ट्रॅव्हल जिहाद म्हणजे जे बघा, काहीतरी करून हिंदू मुसलमान संघर्ष पेटवायचा। पेट्रोल जिहाद करा ना। चला, आमचं चॅलेंज आहे, संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत। अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही। प्रचंड पैसेवाला पोरगा आहे, त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे त्या घराण्यात। त्यांनी सांगावं हे सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्यानी। मी पहिला जाईन सत्कार करायला, जा घोड्यानी नाही जाणार, मी माझी गाडी घेऊन जाईन कुठे नगरमध्ये। एवढा पैसा आहे, घ्यावे 4 घोडे,
बनवावी घोडागाडी, नाही तर बसावं घोड्यावर, रपेट करावी दररोज. हिंदुत्ववादीकडे आता कुठेतरी ते फिरलेत की काय? पहिले संग्राम जगताप पहिले गेलं ते आ- तर ते ते काय म्हणतात ना, ते बाडग्याची बांग जोरात असते. हे नवीन नवीन जातात ना हिंदुत्ववादी, त्यांच्या बांगालाही जोरात असतात. जे जुने हिंदुत्व असते ते शांत असतात, ते त्यांचं काम करत असतात. आवडसाहेब सबसिडी आता बंद केली जाणार आहे. सबसिडी सिलेंडरची महिलांची जी काय सबसिडी होती अहो आता मजा बघावं तुम्ही, तुमच्या घरी तुमच्या आईला पोळ्या नाही करता येणार, त्याची चिंता करा जरा. सर, सर्वसामान्यांसाठी पेट्रोल डिझेल महागलाय, पण काल मोदीजींच्या पाठी गाड्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात होता. मग त्या संदर्भात पेट्रोलचं काय? ते काय त्यांना पाहिजे ते करता येईल ना, तुम्ही नाही करायचं. तुम्ही जय मोदी म्हणायचं आणि गाडीत केलं की पेट्रोल येणार. सर, सुनील तटकरेंनी एक भाकीत केलंय, ज्या प्रकारे जयललिता ज्या आहेत त्यांची ओळख संपूर्ण देशात आंबा म्हणून आहे, तर ममता बॅनर्जींची ओळख दिदी म्हणून आहे, सुनील पवारांची ओळख जी आहे ती संपूर्ण देशात वहिनी म्हणून होईल. नाही व्हावी, आमची इच्छा आहे. वहिनी म्हणून ओळख झाली आम्हाला पण आवडेल. आमच्या दादांच्या पत्नी आहेत त्या, दादा आमचेच होते, त्याच्यात काय हे नाही. सर, ट्रम्प कह रहे ईरान अब हंस नहीं पाएगा, किस प्रकार से देखते हैं? डोनाल्ड ट्रम्प कह रहे हैं कि ईरान अब ही ठरवलेली बीजेपीची पॉलिसी आहे. सर नितेश राणे आवडसाहेब अजून देखील लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण आहे. येणाऱ्या काळात लॉकडाऊन लागू शकतो का? महागाईवरती भर पडू शकतो? हे त्यानंतर बघा आपल्याकडे ना पेट्रोल आहे ना डिझेल आहे. मुस्लिम द्वेष तयार करताना मग हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला, घ्या घोडा, मागवा बैल आणि चाला त्याच्यावरनं. मुसलमानांवरती प्रचंड द्वेष, धर्मांधता ही शिकवतात ना हे सरकार. मुसलमानांच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, मुसलमानांवरती बहिष्कार टाका, पेट्रोल आणि डिझेलवर टाका ना. नाहीतरी वेळ आणलीच ना मोदींनी सांगण्याची की पेट्रोल डिझेल कमी वापरा. ती का आली? आपल्याकडे पेट्रोल डिझेलच नाहीये. ते नशीब इराण थोडं तरी भारताच्या बाबतीत संवेदनशीलता दाखवत आहे, कारण का जुने पुराणी दोस्तीचे संबंध होते आपले इराणशी. त्यांनी जर ते हॉर्मुझ चॅनल बंद केलं तर आपल्याकडे रिक्षाला पेट्रोल मिळणार नाही अशी परिस्थिती होईल. त्यामुळे महागाई येणाऱ्या काही दिवसामध्ये जे कधी पाहिली नव्हती अशी महागाई पाहायला मिळेल. मोदींचं म्हणणं आहे हीच देशभक्ती आहे. हा बरोबर आहे, आणि बरोबर आहे. तुम्ही चालत विटीला रोज कामावरती, हीच देशभक्ती. रोज कामावरती चालत जा. सर संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. जे लवांड्यांसोबत झालं तुमच्या राज्यामध्ये तुम्ही खून पाडले तरी